दरम्यान वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। 14 गुन्हे नावावर असतानाही कराडची महत्त्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या बीड समिती अध्यक्षपदी कराडची नियुक्ती करण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंच्या शिफारशीनुसार समिती तयार करण्यात आली। परळी मतदारसंघ समिती अध्यक्षपदी कराडची नियुक्ती झाल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वी कराडची नियुक्ती झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कराडवर इतकी मेहरबानी का असा सवाल उपस्थित होतोय। ज्या कराडवर अनेक गुन्हे दाखल आहेत त्या कराडवर इतकी मेहरबानी का असा सवाल उपस्थित होतो। या माहितीनंतर धनंजय मुंडे आणखी गोत्यात येणार आहे। सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची ड्रोनच्या माध्यमातून आता निगराणी होणार आहे। नितेश राणेंच्या हस्ते ड्रोन यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलंय। मुंबईतील मत्स्य विभाग कार्यालयात ड्रोन जोडले जाणार आहेत। आजपासून या ड्रोनचा वापर करायला सुरुवात होणार असून ड्रोन यंत्रणांचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे। ड्रोन मुंबईतील मत्स्य विभाग कार्यालयात हे ड्रोन जोडले जाणार असून त्यातून निगराणी केली जाणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच आपण बघितलं सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीचा आता ड्रोनच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवण्यात येणार आहे। आजपासून या ड्रोनचा वापर करायला सुरुवात देखील होणार आहे आणि ड्रोन यंत्रणाचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेले आहे। आणि आपण हे ड्रोन मुंबईतील मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये जोडले जाणार असून त्यातून आपण लक्ष ठेवले जाणार आहे। आणि रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी 2 युनिट आपण बघितलं तर असणार आहेत। तर पालघर आणि ठाणे आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण प्रत्येकी 1 युनिट कार्यरत असणार आहे। आणि या ड्रोनच्या माध्यमातून समुद्र 12 नॉटिकल आणि 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती निगराणी ठेवली जाणार आहे। आणि आपण सागरी सुरक्षेसह अवैध मासेमारी आणि परदेशी मासेमारी करण्यावर कारवाई देखील होणार। त्यामुळे आता मच्छीमारांवरती आणि आपण सागरी किनाऱ्यावरती ड्रोनच्या सहाय्याने आपण नजर ठेवण्यात येणार। त्यामुळे मच्छीमारांना देखील कुठेतरी फायदा होणार आहे, कारण की जे अवैध मच्छीमारी करतात त्यांच्यावर कारवाई देखील होणार। त्यामुळे धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। ऐसा